अथर्व 2001 सालच्या मे महिन्यातले दिवस. शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड परिसरातील विविध नोकरी व्यवसायात काम करणाऱ्या समविचारी, उत्साही आणि सातत्यानं नाटक करू पाहणाऱ्या मंडळींची एकमेकांशी ओळख झाली आणि आकाराला आली अथर्व थिएटर्स ही नाट्यसंस्था. झोपी गेलेला जागा झाला. बबन प्रभू लिखित या फार्सचं पुनरुज्जीवन करून अथर्वनं आपली घोडदौड सुरू केली. शांतेचं कार्ट चालू आहे या श्रीनिवास भणगे लिखित विनोदी नाटकानं प्रेक्षकांना खूप हसवलं. त्याचेही अथर्वनं 11 प्रयोग केले. मोरूची मावशी, आचार्य अत्रे यांचं हे तुफान विनोदी नाटक नेहमीच रंगले आहे आणि अथर्वनं आत्तापर्यंत या नाटकाचे 21 प्रयोग केले आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्राध्यापक मधुकर तोरडमल लिखित हे विनोदी नाटक 12% सरांच्या हाहाकारानं प्रेक्षकांच्यात अगदी ही उडवून देते. सौजन्याची ऐशी तैशी या नाटकात एक से एक चाळकरी आणि फटकळ नानाचं कुटुंब यांच्यातला सामना चांगलाच रंगत जातो. प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा पाहायला आवडणाऱ्या या विनोदी नाटकांबरोबरच अथर्वनं गंभीर विषयांवरची आशय संपन्न आणि दर्जेदार नाटकंही सादर केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं कैलासवासी जयवंत दळवी लिखित बॅरिस्टर या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. हुशार, सौंदर्यासक्त बॅरिस्टर शेवटी वेडा होतो, त्याची ही शोकांतिका प्रेक्षकांना चटका लावून जाते. 2004च्या राज्यनाट्य स्पर्धेत या नाटकानं प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच आणि बक्षीसही प्राप्त केली. सापळा हे श्रीनिवास भणगे लिखित थरार नाट्य अथर्वनं सादर केलं. 2002च्या राज्यनाट्य स्पर्धेत या नाटकानं बक्षिसं मिळवली. 2007मध्ये अथर्वनं तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित सामाजिक नाटक सादर केलं. 20 कलाकारांची फौज, अवघड नेपथ्य आणि प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेली लखोबा लोखंडेची पंचरंगी भूमिका अशी मोठी आव्हानं पेलून दाखवत प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच, शिवाय खुद्द प्रभाकर पणशीकरांची शाबासकी प्राप्त केली आणि मोलाचं मार्गदर्शनही मिळवलं. अथर्वनं या नाटकाचे आतापर्यंत 9 प्रयोग केले आहेत. अथर्वनं सामाजिक संस्थांच्या मदतीसाठीही आपला वाटा उचलला आहे. विविध शिक्षण संस्थांच्या मदतीसाठी, वैद्यकीय उपचारांना मदत म्हणून निधी संकलनासाठी अनेक नाटकं सादर केली आहेत. त्यामध्ये कर्करोगाच्या आणि प्रदूषणाच्या प्रश्नांबद्दल वगनाट्याच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या डॉक्टर शेखर कुलकर्णी लिखित खेकड्याचा वग आणि प्रदूषणाचा वग या 2 नाटकांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. मे 2005 मध्ये अथर्वनं 3 नाटकांचा महोत्सव करून आपला 4था वर्धापन दिन साजरा केला. सुप्रसिद्ध नाट्यकलाकारांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा रंगला. त्या दिवशी बॅरिस्टर, मोरूची मावशी आणि शांतेचं कार्ट चालू आहे अशी 3 नाटकं सादर झाली. मे 2006 मध्ये अथर्वच्या संपूर्ण टीमने रमाशंकर फिल्म्स निर्मित संत कडोजी महाराज या लघुचित्रपटासाठी अभिनयाबरोबरच इतर सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि सर्वांना चित्रपट निर्मितीचाही मोलाचा अनुभव मिळाला. 2 अंकी नाटकांबरोबरच अथर्वनं एकांकिका स्पर्धांमध्ये सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर अनेक एकांकिकाही सादर केल्या. भुके कंगाल लोकांच्यातील माणुसकीचं दर्शन घडवणारी काळ्या बंबाळ अंधारी, युद्धानंतरचं द्रौपदी आणि गांधारी यांचं शोकपर्व, गुजरात दंगलीमध्ये एका तळघरात घडणारी अंतिम अंतरलापिका, इच्छामरण या विषयावर सर्व बाजूंनी चर्चा करणारी निर्णय, पैशांमागे धावणाऱ्या कलाकाराला आप्तांचं, कुटुंबाचं महत्त्व पटवून देणारी ओळख, आजच्या डॉक्टरांच्या स्वकेंद्री जगामध्ये ध्येयासाठी काहीतरी करू पाहणारी पहाट, सौंदर्य नष्ट करणाऱ्या मानसिक विकृतीचे थरार नाट्य, शिल्प, एक विनोदी फॅन्टसी फक्त प्रौढांसाठी, समृद्धीच्या माझात गुन्हे करून त्यातून सही सलामत निसटणाऱ्या सेलिब्रिटीजना बोल लावताना एक बोट आपल्याकडे वळवणारं ज्याचं त्याचं अभयारण्य. अथर्व गेली 7 वर्ष रंगभूमीवर सतत कार्यरत आहे. बदलत्या काळाबरोबरच क्षितिज विस्तारत आहेत. नवनवीन तरुण मंडळी अथर्वशी जोडली जात आहेत, नवीन कल्पना मांडत आहेत. सर्व उपक्रमांमध्ये प्रेक्षकांचीही मोलाची साथ लाभते. त्यामुळे अधिकाधिक उत्साहानं, प्रामाणिकपणानं जुन्या चांगल्या गोष्टींबरोबरच स्वतःचं नवीन काहीतरी शोधण्यासाठी ही वाटचाल चालूच राहणार आहे.